जागा किती मोठी आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. मधुरावाणी वाटी मधुरावाणी वाटी मधुरावाणी वाटी मधुरावाणी आले करा करजा आले करा रे आले कर कर जा येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी त्या संतत्वाच्या अंतकरणामध्ये दयेचं भांडवल आहे. एवढंच नाही, ते वैकुंठातून आलेले आहेत. एवढंच नाही तर ते कधीही लटिक बोलत नाही, देहावर उदास आहेत. आणि या न्यायाने त्यांचं बोलणं कसं आहे महाराज. मधुरावाणी हुटी तुका म्हणे वाव पोटी. अहो त्यांचं बोलणं अत्यंत मधुर आहे. माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृताचेही पैजा जिंके. ऐसे अक्षरे रसिक मेळविन. अमृताला सुद्धा ज्यांनी आपल्या शब्दाने जिंकावं. अहो तुकोबर आहे तर म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच. अहो या न्यायाने असणारी ही संतत्वयाची मंडळी ज्यांचं बोलणं अत्यंत मंगल आहे, मधुर आहे, गोड आहे. तुम्ही सर्वसामान्य समाजाने कितीही अपकार केले तरी ते अपकार त्यांच्या पोटामध्ये समावून घेण्याची मोठी वाव त्यांची त्या ठिकाणी आहे. म्हणून मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विस्तृत चिंतन यथामती यथा अवकाश तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयास केलेला आहे. कमिटीच्या कडून माझी नियोजित वेळ संपलेली आहे, परंतु आदरणीय नाना आणि कमिटीकडून असा मेसेज आहे की महाराज 5 मिनिटं तुम्ही महाराजांसंदर्भात बोलावं. म्हणून या अभंगालाच अनुसरून का असेना ज्या पद्धतीने साधू संत या मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरिता येतात, त्याच उपकाराला खऱ्या अर्थाने सार्थक ठरवण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा एक पवित्र राजा त्या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर एक तेजस्वी ओजस्वी तारा जन्माला आला. तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराज होय. काळ बदलला, वेळ बदलला, बदलत्या स्वरूपाप्रमाणे माणसे बदलली. पूर्वी रस्ते साधी होती म्हणून माणसे सुद्धा साधी होती. आता रस्ते डांबरीकरणाची झाली आणि माणसे सुद्धा डांबरट झाली. इतिहासाच्या पाऊल खुणा बदलत होत्या
होत्या. महाराष्ट्रावर एक एक मुघली सत्ता आक्रमण करायला सुरुवात करते. पुण्यामध्ये सर्वदृष्ट्या मुघलांनी जिकडे तिकडे बाज वाजवल्या. आपल्या घरांमध्ये यावं, आया बहिणींना ओरपटून काढावं, भर चौकामध्ये नग्न अवस्थेत विटंबना करण्याचं पाप या सैतानांनी केलं. मंदिरांवरचे कळस मोडले, देवतांच्या मूर्त्या भंगवल्या, अंगणातली तुळस नस्त नाबूद केली. एक एक प्रक्रिया आक्रमण होऊ लागले आणि पुण्याच्या कसबा गणपतीवर कोणीतरी दुर्वा व्हावी इथपर्यंतची स्थिती सुद्धा स्थित राहिली नाही. सर्वदृष्ट्या गाढवाचा नांगर फिरवण्यात आला. ज्या महाराष्ट्रामध्ये सकाळी वासुदेवाच्या भूपाळ्यांनी काकड्यांनी मंदिरांच्या आरत्यांनी महाराष्ट्राचा दुमदमत होता. महादेव राय देवगिरीच्या राजापासूनचा काळ उंचावत असणारा संपूर्ण मात्र नस्त नाबूद झालेला दिसला. आणि पंढरपूरमध्ये गाय कापण्यात आली, तुळजापूरच्या भवानीवर प्रहार करण्यात आला. ही क्रूर बातमी वाऱ्याच्या दिशेने सरसरत्या वेगाने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कर्णपटलावर येऊन पोहोचली. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी ही क्रूर बातमी ऐकल्याच्या नंतर स्वतःला शिवाई देवीच्या मंदिरात कोंडून घेतलं आणि जगदंबेला प्रार्थना केली. जगदंबे घालगाईचा पुत्र माझ्या पोटी जन्माला, जो रयतेचा वाली होईल. जगदंबे घालगाईचा पुत्र माझ्या पोटी जन्माला, जो आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकूचं अस्तित्व जिवंत ठेवेल. जगदंबे घालगाईचा पुत्र माझ्या पोटी जन्माला, जो मंदिरांचे कळस, अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय जिवंत ठेवेल. जगदंबे घालगाईचा पुत्र माझ्या पोटी जन्माला. वेळ बदलली, बदलत्या वेळेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य पुरुष म्हणजेच बाबाजी यांना झालेला साक्षात्कार म्हणजेच शंभू महादेवांचा अवतार तुमच्या घराण्यात सादर होईल. या न्यायाने आदिशक्ती जगदंबा मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागायला सुरुवात झाली. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागायला लागले. आम्हास वाटते वाघिणीचे दूध प्यावे, आम्हास वाटते रामायण महाभारताच्या कथा वाचाव्यात, आम्हास वाटते घोडस्वार करावी, आम्हास वाटते भंडारे डोंगरावर जाऊन जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन श्रवण करावे, आम्हास वाटते ज्या सैतानांनी आमच्या महाराष्ट्राची राख रांगोळी केली, आम्हास वाटते हातात दानपट्टा घ्यावा, घोडस्वार करावी, या सैतानांचं धड वेगळं आणि शिर वेगळं करावं. हे डोहाळे राष्ट्रमाता जिजाऊंना लागले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आज संकट असं पडलंय. आज घराघरामध्ये गावागावामध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आम्हाला दिसतात. पण आज आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कोंडाजी, तानाजी, मालुसरे सारखे शूरवीर लोक का जन्माला येत नाही? कारण आज आमच्या घराघरामध्ये असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंना सुद्धा डोहाळे लागतात. पण आमच्या जिजाऊंना काय डोहाळे लागतात? आम्हास वाटते मुलताच्या मातीचं ढेकळच्या ढेकळं खावी, आम्हास वाटते सास भी कभी बहुती छोटी बहु कुमकुम माझ्या नवऱ्याची बायको या स्त्रीला पाव्या, आम्हास वाटते. खरं सांगा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कोंडाजी, तानाजी, मालुसरे जन्माला येणार नाहीत. असे डोहाळे लागल्यानंतर आमच्या उदरी खबरी भांडी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून सावधान. जर छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, संभाजी सारखे शूरवीर क्रांतिकारी घडवायचे असतील तर आधी आमच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंप्रमाणे आमच्या गावातल्या घरातल्या महिलांना आधी जिजाऊ व्हावं लागेल आणि तदनंतर शोभा जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु 19 फेब्रुवारी आली म्हणजे आमच्या तरुणांनी डीजे लावायचा, त्या डीजे मध्ये गाणे लावायचे आणि त्याच असतील गाण्यांवर महाराजांची मिरवणूक काढत म्हणायचे, राज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी? गुटखा खाऊन तोडलेली सोबाड पाहण्यासाठी की दारू पिऊन सडलेली आतडी पाहण्यासाठी? 5-10 रुपयाची पिऊन यायचं आणि त्याच शिवजयंतीमध्ये भांडणं करायची, वाद करायचा, विवाद करायचा आणि समोरच्यावर धावून जायचं, म्हणायचं फाडून टाकीन. तू नीट तर उभा राहा. नाही ना महाराज. महाराजांचं अस्तित्व, शिवचरित्राचा संपूर्ण जर विचार केला तर संपूर्ण शिवचरित्रामध्ये महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही कार्य असं नाही की ज्याचं नियोजन नव्हतं. नियोजन आणि महाराजांच्या जीवनात लाभलेला प्रत्येक मावळा ज्याने आपल्या जीवनामध्ये कधी कारण दिलंच नाही. एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर मांडतो आणि मी माझ्या सुरत्या वेळेकडे निघतो. नीट ऐका. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्याचा प्रसंग तर सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण नेमका अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर महाराजांची योजना होती काय? महाराजांसोबत प्रतापगडावरून 10 अंगरक्षक खाली उतरलेले होते. सोबत फक्त एक मध्ये गेलेला
दगा झाला. दगा फटका कळल्यानंतर खानाने महाराजांना दबसल्यानंतर महाराजांनी वाघनखे खुपसली, खानाचा कोतळा बाहेर काढला आणि तदनंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाकडे धाव घ्यायची, कारण गनिम भरपूर आहे आणि आपण फक्त 10 म्हणून प्रतापगडाकडे धाव घ्यायची. प्रतापगडाकडे अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर धाव घेऊ लागले. जाता जाता महाराजांचं लक्ष गेलं आणि महाराज सोबतचे अंगरक्षक मोजू लागले. 1 2 3 4 5 7 8 9, फक्त 9. आणि महाराजांनी सांगितलं थांबा. सोबत तर 10 होती आणि 9च, एक कुठे राहिला. तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला, राजा संभाजी कावजी नाही जी. संभाजी कावजी नाही कुठे गेला मधूनच. आणि राजा संभाजी कावजीला आवाज देत आहेत. तेवढ्यात कोणीतरी धापा टाकून येत आहे. गनिम येत आहे की काय, कारण राजा 10 अंगरक्षकांबरोबर रायगडावर पोहोचायचंय. ज्या अफजल खानाचा वध केलेला आहे त्या अफजल खानाचं गनिम पाठी लागलेलं आहे. म्हणून महाराज थांबलेत. एक दिसत नाही. दुसऱ्या मावळ्याने सांगितलं, राजा थांबू नका. राजा तुमचं प्रतापगडवर सुरक्षित पोहोचणं गरजेचं आहे, थांबू नका. महाराज म्हणतात नाही, आपल्या सोबत 10, सोबत फक्त 9, एक कुठे राहिलं. सरसर त्या पाण्यामधून हिरव्यागार झाडींमधून आवाज आला, पावलांचा आवाज आला. सगळ्यांनी तलवारीची म्यानमधून बाहेर काढल्या, तलवारी हाताशी घेतल्या. गनिम आली की काय म्हणून तलवार चालवणार तेवढ्याच समोर आला. आणि संभाजीला राजा म्हणतात, संभाजी कुठं होतास. राजा तुम्ही त्या खानाला वाघ नक खुपसलीत, त्याला मारलं, पण मी म्हणतो आज सैतान मरतो की नाही म्हणून मी माघारी गेलो आणि त्याच धड वेगळं आणि शिर वेगळं केलं. संभाजी कावजीने आणलेलं खानाचं धड महाराजांसमोर, मस्तक महाराजांसमोर उभं केलं. त्या राजाला आनंद झाला पाहिजे होता. जगाच्या पाठीवर दुसरा राजा जर तिथे असता तर तो संभाजी कावजीला म्हणाला असता, वा भले पट्टे शाबास, त्या खानाचं मुंडकच कापून आणलं. पण राजे संभाजी कावजीला म्हणतात, संभाजी एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं, पण आपल्या योजनेत हे नव्हतं. येड्या तू हे वेड धाडस का केलं. नीट ऐक, मी त्या वाघ नखांना विष लावलेलं होतं. तो खान कसाही करून मरणारच होता. मात्र तू हे वेड धाडस करत असताना, तू त्याचं धड आणि मान वेगळं करत असताना तुझ्या मानेवर जर कोणी प्रहार केला असता तर मी तुझ्या आईला काय उत्तर दिलं असतं. ती फक्त एकच म्हटली असती की राजानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझा पोराचा जीव खर्ची घातला. महाराजांनी त्या वक्ताला संभाजी कावजीला सांगितलं, एक वेळेला खान मेला नसता तरी चाललं असतं, पण तुझ्या जीवाचं बरं वाईट झालेलं चालणार नाही. स्वराज्यातील एक साधा अंगरक्षक असणारा मावळा व्यर्थ खर्ची पडता कामा नये, ही काळजी घेणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांच्या बाबतीत कितीही कथित केलं तरी न संपणार आहे. फक्त आणि फक्त एक वाक्य महाराजांबद्दल बोलेल आणि या ठिकाणी थांबेल. माती झालो तर या महाराष्ट्राची होईल, माती झालो तर या महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच होईल. हर हर महादेव महादेव जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. यथामती यथा अवकाश झालेली सेवा भगवत चरणी या ठिकाणी समर्पित करतो. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात दंडवत करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली मावली ज्ञानेश्वर मावली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय. विठ्ठल जय हरी. हा बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरे कराच्या महापराध माराव तुम्ही सुद्धा. हा नाही उच्चार राधे. खाली बसा आरती बोल. खाली बसा राजा. म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पैठी करा कराच्या महापराध माराव तुम्ही सुद्धा. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम तुकाराम. कुंडलिकावर देख ऐका. खाली बसा, खाली बसा.